मी टाकला चालू करू का सिच्युएशन करायचं ते खाली नाही इथे बटन पहिले थांबा खाली झालं सर ओके ओके सर छोटे छोटे उपकरण घेते वाचते आणि त्याच्यात काही नाही फार आवड नाही सर उपयोग भविष्यात ना ते सुद्धा कधी गोष्ट साधं पण मी घेतो मी त्याला थोडा शिकवणार ते गरजा सुद्धा आहे आपण मला आवडते बेसिक गरजा आहेत म्हणजे आपल्याला पूर्वीला आहे ना जीवन शिक्षण पद्धतीमध्ये महात्मा गांधी विनोबा भावे यांनी जीवनला जीवन पद्धती किंवा जीवन शिक्षण शाळेला नावच ते होतं मन मी या ठिकाणचा विकास करायचा बौद्धिक विकास होतो जीवन शिक्षण मुलाचा वेळ भेटला पाहिजे काय होते हायस्कूल मध्ये आपण 10 ठेवू संतोष वेळ संतोष सरांना शुभेच्छा देवा आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरीपेठा या ठिकाणी अद्ययावत अशा प्रकारची संगणक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे। त्या निमित्तानं उपस्थित आपल्या गावचे बळगंगा देवस्थानचे अध्यक्ष किशोर कुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश वेटेकर, त्याचप्रमाणे आमचे मित्र साधारणचे गुरुजी करगे, यादर गाडगे, बाबू यादव, त्याचप्रमाणे कोटे, सर्वच जयसिंगचे कोटे, गुरुदास कोटे, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कुटे मॅडम, सर्व स्टाफ, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम शाळेच्या माध्यमातून होत आहे। व्यवस्थापन समितीमधून देखील त्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जातं। आजचं युग हे संगणक युग आहे आणि असं पूर्वी म्हटलं जायचं की ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही तो निरक्षर, पण आज ज्याला संगणक येत नाही, चालवता येत नाही तो निरक्षर समजला जातो। कारण आज आपण कुठेही गेलो तरी संगणकाशिवाय काही चालत नाही। हॉटेलमध्ये गेलो बिल देखील कॉम्प्युटरवर निघतं, कपड्याच्या दुकानाचं बिल देखील कॉम्प्युटरवर निघतं आणि या संगणकाच्या माध्यमातून इतकी प्रगती झालेली आहे जगामध्ये की आज जे काही कॉम्प्युटर झालेले विद्यार्थी आहेत, बी झालेले असतील, एम.ई. झालेले असतील, ते करत असताना आपले विद्यार्थी देखील पाठीमागे राहिले नाही पाहिजेत। विद्यार्थ्यांना प्रथम वर्गापासूनच त्याची आवड निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून आपल्याकडं त्या ठिकाणी संगणक खोली होती आणि जी काही ओतूरची युनिट यांनी आपल्या शाळेसाठी 20 संगणक दिलेले आहेत आणि 5 वर्षे ही त्याचा करार आहे। संपूर्ण लाभ त्या ठिकाणी शाळेला दिलेले आहे आणि मुलांना जे शिक्षण आहे ते शिक्षण देखील ते त्यांच्या माध्यमातून तज्ञ अशा प्रकारचे शिक्षक त्या ठिकाणी ते देणार आहेत, त्यांच्या माध्यमातून होणार आहे। साधारणपणे आपल्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी आहेत प्रत्येकाला लॅबमध्ये बसून त्या ठिकाणी शिकता येईल अशा पद्धतीचं शिक्षण या लॅबच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। आज जर आपला विद्यार्थी पहिल्या वर्गापासून जर त्याला संगणकाची आवड निर्माण झाली तर पालक देखील त्यांना त्यांच्या घरी देखील कॉम्प्युटर घेऊन देऊ शकतील अशा प्रकारची परिस्थिती आज आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे आणि यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं या संगणक प्रशिक्षण लॅबला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मुलांची एक चांगल्या प्रकारची प्रगती व्हावी। मुलांना प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे। 130 रुपये आपण महिना देणार आहोत, परंतु प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे। संधी मिळाली तरच त्या ठिकाणी पुढे त्याच्यामध्ये त्यांना गोडी निर्माण उपक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय जवाहर। पिंपरीपेंढा या विद्यालयामध्ये कार्यरत असलेले सर्व शिक्षक वृंद,
विद्यार्थी, ग्रामस्थ, आज खरं तर एक खूप चांगला असा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढारच्या वतीने घेण्यात येतोय. या उपक्रमाला सर्वप्रथम माझ्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. खरं तर मी याच्या पुढे जाऊन म्हणेल की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढार असा काही अभिनव उपक्रम करतय, यात नवीन असं काही नाही. कारण या शाळेची परंपरा आतापर्यंत जशी आपण पाहिली, विविध नवनवीन आणि अभिनव उपक्रम करण्याची ही परंपरा फार पूर्वीपासून राहिलेली आहे. कदाचित हे माझं बोलणं अतिशयोक्तीचं निश्चित नसेल की या परिसरामध्ये जे काही नवनवीन उपक्रम केले जातात शाळांच्या माध्यमातून, आणि त्याचं त्या उपक्रमांच्या पावलावर पाऊल ठेवून बाकीच्या संस्था किंवा बाकीच्या शाळा काम करतात, ही म्हणून नावाजलेली ही आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढार. आणि म्हणून हे करत असताना या शिक्षकांचं सर्वप्रथम मी खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. एक आपली शाळा, आपले विद्यार्थी, आपली मुलं म्हणून ज्या वेळेस काम करण्याची एक तळमळ, आत्मीयता शिक्षकामध्ये असते, तेव्हाच खरं तर या प्रकारच्या गोष्टी शाळांमध्ये घडतात. नाहीतर बऱ्याचशा ठिकाणी आपण असा अनुभव घेतो की फक्त शाळेत येणं, यांत्रिकदृष्ट्या शिकवणं आणि जाणं अशा प्रकारचं वातावरण बऱ्याचशा शाळांमध्ये असतं. खरं तर आता अशा प्रकारचं वातावरण कमी झालेलं आहे, परंतु आपली शाळा ही एक आदर्श अशी शाळा निश्चितप्रमाणे आहे. शाळेच्या विविध उपक्रमांबद्दल आपल्या सर्वांना माहित आहे, त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा सांगण्याची काही गरज नाही. परंतु आज जो उपक्रम आहे संगणक शिक्षणाचा निश्चितप्रमाणे होणार आहे. त्या दृष्टिकोनातून म्हणजे कुठलाही उपक्रम या शिक्षकांनी हातात घेतला, मला खरंच इतकं कौतुक वाटतं या शिक्षकांचं. गुराडे सर असतील, हडवळे सर, सर्वच शिक्षक वृंद ते घेतात, शाळा व्यवस्थापन समितीच्या ग्रामस्थांच्या मागे लागतात, ते उपक्रम करून घेतात. तर ते नुसताच उपक्रम करून घेत नाही, तर त्याचा पाठपुरावा इतका व्यवस्थित करतात की तो उपक्रम प्रचंड असा यशस्वी होतो. म्हणजे आपला छोटा शिशूचा, मोठा शिशूचा जो वर्ग आहे, ही संकल्पना यांची त्यांनी व्यवस्थापन समितीने मांडली. आज एक खूप चांगला उपक्रम ज्याचं तालुक्यामध्ये नाव घेतलं जातं, असा हा उपक्रम अत्यंत यशस्वी असं झालेला आहे. आणि म्हणूनच हा पण मध्ये संगणक कक्षाचं उद्घाटनानिमित्त या छोट्याशा सभेचं आपण आयोजन या ठिकाणी करत आहोत. प्रथमतः मी आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी देत आहे की आपल्या संगणक कक्षाचं उद्घाटन आपल्या गावचे माजी उपसरपंच सन्माननीय वेटेकर सर यांच्या शुभ हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि हा संगणक कक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं आणि सर आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचं या ठिकाणी आभार मानतो. ही जी काही संकल्पना आहे, सुविधे पत्नी ही संस्था चालवतात. या संस्थेच्या माध्यमातून आपल्या प्राथमिक 5 वर्षाचा यामध्ये प्रत्येक विद्यार्थी शिकवण्याची जी फी आहे अतिशय अल्प दरामध्ये, म्हणजे प्रत्येक महिन्याला 130 रुपये अशा या अल्प दरामध्ये सुविधा उपलब्ध करून देतात. यामध्ये सर्व कॉम्प्युटर ही ती संस्था पुरवते. कॉम्प्युटर शिक्षणासाठी जे काही शिक्षक आहेत, तज्ञ शिक्षक आहेत, त्या शिक्षकाचं मानधन सुद्धा ती संस्था देते. अशा प्रकारे अतिशय चांगला उपक्रम म्हणजे आपल्या शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि ती संस्था यांच्या सहयोगाने ही उपक्रम आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये उद्घाटन करण्यासाठी सन्माननीय वेटेकर सर आपल्या या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश भाऊ वेटेकर, ज्येष्ठ सदस्य सन्माननीय किसन नाना आणि इतर सर्व मान्यवर या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या छोट्या सभेचा अध्यक्षस्थान सन्माननीय वेटेकर सर यांनी स्वीकारावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. संगणक क्षेत्रातील
आजचा आहे. इथे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे स्वप्न आपण पाहतो आणि जे आपण पाहिलंय आणि त्याची वाटचाल आपली पूर्णत्वाकडे आहे की आपल्या शाळेचा, आपल्या गावच्या शाळेचा डेमो व्हिडिओ का जो अखंड महाराष्ट्रात नाही तर अखंड देशात गेला पाहिजे. का जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, तर त्या शिक्षणाचा एक डेमो हळूहळू त्याकडे आपली वाटचाल आहे. आणि मी कालच कोरोना सरांना बोललो तसं आपल्या शाळेचा एक व्हिडिओ आपण बनवावा, तर जो राज्यात गेला पाहिजे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आपल्या आपल्या परीने जे काही होईल ते जर शक्य प्रयत्न केला तर मला वाटतं कुठलीही अपूर्ण गोष्ट या शाळेमध्ये राहणार नाही. सगळ्याच गोष्टी परिपूर्ण झाल्या पाहिजेत. आताचं जे आधुनिक युग आहे, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलांना शिक्षण हे आधुनिकच मिळालं पाहिजे. आणि माझी शिक्षक बंधूंना विनंती आहे की सर, अजूनही ज्या ज्या गोष्टी अपूर्ण आहेत त्याची यादी आपल्याला करायची आहे आणि ती सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत आणि ती आमची जबाबदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये या मुलांना चांगल्या दर्जाचं आणि उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. कारण हे आपलं भविष्य आहे आणि हेच भविष्य पुढे आपलं गाव असेल, देश असेल आणि आपल्या देशाचं, राज्याचं नाव भविष्यात उज्ज्वल करणार आहे आणि त्यांच्यासाठी ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना आजच्या या कम्प्युटर लॅबच्या उद्घाटनाच्या शुभेच्छा देतो आणि एक आधुनिक वाटचालीस पुन्हा एक नवीन शुभारंभ होतोय अशी आणि आनंदोत्सव देखील आहे आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. शाळेचा उल्लेख होणारच आहे आणि मी आनंदाने सांगतो की आपला जो काही ऑक्सिजन पार्क चाललाय त्याची ही पूर्तता आपली चालू आहे. ज्या स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 ज्या ज्या काय आहे त्यामध्ये रमेश करमालेंच्या माध्यमातून त्याही ऑक्सिजन पार्कचा आपला मन की बात मध्ये उल्लेख होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. नारळ घ्या. पाहणारे आणि गाडीचे चालक नगर असणारे योगेश गांधी उपस्थित झाले. त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक वेळा अनेक अशा गोष्टी आपल्याला साध्य झालेल्या आहेत. त्या आपलं स्वागत आहे सर. मागील काळामध्ये शाळेमध्ये वायफायची सुविधा उपलब्ध मनोहर गाजरे साहेब यांनी मोठं योगदान या ठिकाणी आर्थिक रूपाने आपल्या 9च्या टायमिंगला उपस्थित झाल्या. यांचंही मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. यानंतर आभार प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय आंबेडकर यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दिली आणि आपला अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यापैकी आपल्या योग्य गावचे आणि सरपंच वेटेकर सर, त्याचबरोबर गावचे माजी उपसरपंच किसन कुटे, शालेय व्यवस्थापन समितीचे तज्ञ संचालक आहेत, त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर बोरवाडे, त्याचबरोबर माजी अध्यक्ष श्री जानेंद्र शेठ घाडगे, त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष प्रकाश शेठ, त्याचबरोबर आपले ज्यांनी आपल्याला आधी या वर्षी गेल्या वर्षी बहुमोलाची मदत केली ते तानाजी शेठ गाजरे आणि त्यांचे कुटुंबीय यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो की जी मागणी केली, म्हणजे मागणी करायच्या अगोदर त्यांच्याकडे देण्याचे हात तयार असतात. म्हणजे देणाऱ्याच्या हातात बोली माझी जोडी, त्यांच्याकडे फक्त तुम्ही मागा, जे काही गरज असेल ती आम्ही पूर्ण करू. प्रत्येक वेळेस दिलेल्या हक्कीला बळ देणारे आणि साथ देणारे तानाजी शेठ गाजरे आणि त्यांचे बंधू यांचा मी सदस्य आभार मानतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी शाळेसाठी या संगणक कक्षाची 40 स्टूलची व्यवस्था करून दिली, त्याबद्दल साहेब आपले धन्यवाद. त्याचबरोबर पत्रकारांमध्ये रोहित शेठ आहेत, त्यानंतर अशोक शेट्टी आहेत, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रामदास शेठ आहेत, त्याचबरोबर धन्यवाद व्यक्त करतो आणि पालक पण आहे आणि समोर शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या आपल्याला विद्यार्थ्यांसाठी 40 स्टॉलची गरज या संगणक कक्षासाठी होती.
त्यांनी ती ओळखली आणि क्षणात सांगितलं की हे जे काही त्यासाठी लागणारं जे आर्थिक सहयोग आहे ते मी गाजरे साहेबांच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून देईन, तर त्यांनी शब्द दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्याचा या ठिकाणी सन्मान